हाय हॅलो नमस्कार. मी नेहा हरदास आणि आज मी एका वेगळ्याच लोकेशनवरती आलेली आहे. कारण मी आहे आमच्या ऑफिसमध्ये आणि आपण गेले 2 दिवस बोलतो आहे की मुंबईमधलं आयुष्य वगैरे. तर आमच्या घरातला अजून एक मेंबर आहे जो मुंबईमध्ये राहायला आला आहे. तर आपण त्याला विचारू की त्याला कशी वाटते बरं मुंबई. आपण अथर्वला विचारूया की अथर्व त्याचं काय म्हणणं आहे, कारण तो पण आता खूप दिवस झाले मुंबईमध्ये. अथर्व बोला, काय काय म्हणणं, कसं मुंबई कशी वाटते तुला? मुंबई छान आहे. मुंबईत सुरुवात करायला करिअरची सुरुवात वगैरे करायला फार छान आहे. पण स्ट्रगल भरपूर. आणि आता मी कोरेगावातून आलो आहे, म्हणजे तसं ते खेडेगावच ना. तर तिकडून आल्यावरती तिकडे पूर्ण असं निवांत असतं सगळं, आणि इकडं आलं की एकदम धावपळ धावपळ सुरू होते. त्याच्यासोबत ॲडजस्ट करायला फार वेळ लागतो आपल्याला. त्याच्यानंतर इकडे आलं की स्ट्रगल सुरू होतं, खरं आयुष्य सुरू होतं आपलं. घरी असलं की कसं काही नाही तरी 2 वेळचं जेवण आपल्याला मिळणारच आहे, त्याच्यासाठी काय कष्ट करायला लागत नाही. तसं इकडं तसं नाही. इकडं तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात, तुम्हाला धावपळ करायला लागते. मला असं वाटतं जेवण इथेही मिळतं, पण ते घरचं जसं असतं तसं ज्यात नाही मिळत. सर्व्हिस बरोबर, तसं ते मिळत नाही. म्हणजे तुम्हाला 2 वेळचं जेवण मिळेल, पण वरण किंवा आमटी सोबत जेवताना असं ते पाणी प्यायल्यासारखं वाटेल, पाण्यासोबत काहीतरी खाल्ल्यासारखं वाटेल. असं ते म्हणजे ते आठवण येते सारखी घरची. आणि मग ते भयंकर मोठं स्ट्रगल आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही जेवताना तुम्हाला घरातल्यांची आठवण येते की मग ते कळतं की बाबा कारल्याची भाजी पण किती गोड असते घरची. पण अथर्व, तुला काही एवढा स्ट्रगल नव्हता, कारण मी होते इथे, मी आहे. हो ना? खरंय खरंय. तू होतीस म्हणून मला ते घरातली ती आपली तुरीच्या डाळीची आमटी आणि त्याच्यात ते आमसूल वगैरे घातलेलं ते चव कधीतरी छान वाटते. म्हणजे असं तुझ्याकडे यायला. कोरेगावच्या घराची टिपिकल चव आमची जी आहे. तर तसं मी म्हणजे मला ज्यावेळी कालच्याच व्हिडिओमध्ये मला वाटतं मी का तो शूट केला आहे, पण तो अजून अपलोड नाही केला आहे. तर त्याच्यामध्ये मी हेच बोलत होते की कोरेगावच्या घराची आणि स्पेशली आईच्या हातचं असं टेस्ट डेव्हलप करण्यासाठी मला असं वाटतं मी खूप वर्षाचा विचार करायचे की आपली तशी चव असली पाहिजे हाताची, पण कधी वाटायचं नाही मला की ती तशीच आहे. पण जेव्हा अथर्व घरी राहायला आला आणि अथर्वनी मला अशी कॉम्प्लिमेंट दिली की अहो मला कोरेगावच्या घरासारखी आमटी वाटते, हे कोरेगावच्या घरासारखं वाटतंय. तर मला पण असं खूप छान वाटलं की येस, आपण आपल्या घराची चव काहीतरी थोडीशी 2% का असेल आपण ती आणली. मग अथर्व आणि एक मला इथे सांगायचं आहे, मी अत्यंत छान अशी, आता मी स्वतःची तारीफ करणं चुकीचं आहे, पण मी अत्यंत छान अशी डाळ खिचडी बनवायला लागलोय मुंबईत आल्यामुळं. हो. याचं पण क्रेडिट हिलाच येतं बरं का, कारण हिने ते शिकवलं मला. पण खरंच अथर्व खूप छान खिचडी करतो. आणि मी कधीतरी आजारी वगैरे असताना मी त्याच्या हातची खिचडी खाल्ली आणि इतकी कमाल, म्हणजे जशी आम्ही लहानपणी घरी खायचो तशीच सेम चवीची खिचडी अथर्वच्या पण हातामध्ये आता अथर्वच्या हातात पण कोरेगावच्या घराची चव उतरलेली आहे. म्हणजे काय, मी कोरेगावचंच आहे. कोरेगावचंच आहे. बरं, मग अथर्व, मला अजून एक आता प्रश्न विचारायचा तुला की आपण असं म्हणतो की आपले फ्रेंड्स आपली स्ट्रेंथ असतात. म्हणजे कुठलाही आपल्याला प्रॉब्लेम आला आयुष्यात तर आपल्याला आपले मित्र खूप जवळचे वाटतात. पण नवीन शहरात आल्यानंतर आपल्याला नवीन मित्र भेटतात, पण जे आपले पहिल्यापासूनचे मित्र असतात त्यांच्यासोबत आपण राहत नसतो. आणि बऱ्याच वेळेला ते फिलिंग म्हणजे असं विचित्र असतं. तुला काय सांगायचं? हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला शिफ्ट होतो एखाद्या नवीन ठिकाणी, जसं मी मुंबईत आलो पहिल्यांदा. तू आधी नवी मुंबईत आधी होतो, पण नवी मुंबईत असताना माझे जुने मित्र सगळे सोबत होते. त्यामुळे कधीही काही अडचण आली, आजारी असेल किंवा मग कसली गरज पडली तरी असतात ते मदतीला होते. पण जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मुंबईत स्टार्टिंग पहिल्यांदा तर तू होतीसच, त्यामुळे ते निभावून गेलं. पण नंतर जेव्हा मी ठरवलं की नाही आता मी थोडं मित्रांसोबत राहतो, नवीन मित्रांसोबत राहतो, तर तिकडे गेल्यानंतर मग थोडं असं वाटायचं थोडं की अरे ते मित्र पाहिजेत. कारण असं व्हायचं की एकटं वाटायचं कधीतरी, फार असं काहीतरी असं
म्हणजे मला पहिल्यापासून सवय की काहीतरी फिरायचं, काहीतरी नवीन करायचं, पण ते करायला मग ते मित्र नसायचे. मग त्यांची आठवण यायची. कधीतरी आजारी पडल्यानंतर मग ते त्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेणं म्हणा, किंवा मग रात्री जागून गोळ्या औषधांबद्दल की अरे तू गोळ्या घेतल्यास का, ही एक आपुलकी असते मित्रांमध्ये. ती थोडीफार सुरुवातीला वाटते, पण काय नंतर ते पण मित्र आपली एक फॅमिली बनून जातात आणि मग नंतर होऊन जातं सगळं ॲडजस्ट. म्हणजे मग आता या मित्रांचं मला नंतर नक्की आठवण येईल, आत्ता मी ज्यांच्यासोबत राहतो त्यांची, की असे मित्र मला मिळायला पाहिजेत असं, आणि ते होऊन जातं नंतर, पण थोडे वेळ लागतो ॲडजस्ट व्हायला. पण आता यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आधी अथर्वचे खूप जवळचे मित्राचे, अजून पण त्याचे खूप जवळचे मित्र आहेत, ते एकदम आपल्या म्हणजे आपल्या कॉलनीतले वगैरे. आणि आता जे तुझे फ्रेंड्स आहेत तर ते बरेचसे महाराष्ट्रीयन पण नाही, तर ते पूर्ण वेगळंच कल्चर आहे, त्यांचं जेवण वेगळं आहे सगळं. तर मग ते तुला त्यांच्याकडून काय अशा नवीन गोष्टी खाण्यापिण्याच्या आणि बाकी पण शिकायला मिळाल्या? खाण्यापिण्याचं म्हणाल तर माझा एक मित्र आहे, तो नॉर्थचा आहे. तर त्यांनी एक दिवशी असंच जेवता असं लोणच्याची बरणी काढली आणि म्हणला हे लोणचं टेस्ट कर. म्हणजे तो हिंदीतून बोलला की हे लोणचं टेस्ट कर. तर मी केलं आणि एक वेगळीच चव होती, मस्त चव होती. तर मी त्याला म्हटलं की हे कोणतं आहे नक्की लोणचं? तर तो मला म्हटलं हे काश्मीरी लोणचं आहे, म्हणजे काश्मीरमधलं कुठलं तरी एक फ्रूट असतं, तर त्याचं ते लोणचं होतं. म्हणजे एक वेगळीच चव होती त्याला, म्हणजे आपल्याकडचं माहिती नाही मला नाव त्याने सांगितलं, पण ते काय ते तो वेगळ्या भाषेत बोलला की मला समजलं नाही, माहिती नाही, पण ते मस्त होती त्याची चव. असे जेवणाच्या वेगवेगळ्या, म्हणजे जसं मी म्हटलं की खिचडी, तसं त्यांच्याकडचे जे नवीन नवीन प्रकार खायला मिळतात. मग आम्ही असं करतो की आमच्याकडे गॅस आहे तर मग आम्ही मधूनच काहीतरी नवीन बनवतो. मग नवीन नवीन रेसिपीज वगैरे ट्राय करत असतो. कोणीतरी एक जण कुक करतं, बाकीचे खातात, आणि ज्यांनी कुक नाही केलं ते भांडी घासतात. भांडी घासणं हा खूप मोठा स्ट्रगल असतं खरं. तर मग असं सगळं आहे, असं आहे सगळं. चॅनलचं प्रमोशन पण केलेलं आहे सर्वांनी. आणि मग त्यांची जी स्टाईल असते, किंवा मग बोलण्याची स्टाईल म्हणा, चालण्याची राहण्याची स्टाईल म्हणा, ही वेगळीच असते. म्हणजे त्यांच्याप्रमाणे ते राहत असतात. म्हणजे इकडे एकदम मुंबईत थंडी नसते, पण तरी कधी थोडीफार थंडी पडली तरी आम्ही असं एक रग वगैरे घेऊन किंवा ब्लँकेट वगैरे घेऊन झोपतो. तर तो एक मित्र यूपीचा, तो म्हणतो अरे ये क्या है, ये तो हमारे यहाँ पे समर में भी इतना ये नहीं होता है, इतना ऐसा हॉट लग रहा है हमें, सॉरी इतना नॉर्मल लग रहा है हमें असं. इतकी थंडी वगैरे तिकडे असते. मग त्यांची राहणीमान वगैरे सगळं वेगळं, आणि विशेषतः बोलण्याची पद्धत फार वेगळी असते. म्हणजे महाराष्ट्रातच घ्याल तर माझा रूममेट आहे कुशल म्हणून, तर तो नागपूरचा आहे. स्वरूप आहे तो आहे रत्नागिरीचा. अनूप आहे तो आहे कोल्हापूरचा. एक आहे अजून एक आहे आशिष म्हणून, तो पण नागपूरचाच आहे, नागपूर चंद्रपूर तिकडचा आहे. पण हे सगळे असे एकत्र बोलायला लागले ना की एक वेगळाच एक माहोल बनतो. म्हणजे मी साताऱ्याचा, प्रत्येकाची भाषा अशा वेगवेगळ्या असते. म्हणजे बोलता बोलून जातात, 4 शिव्या देतात, पण त्या पण अशा गोड वाटतात किंवा वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणच्या भाषा. आणि त्यात एक मेहताब म्हणून आहे, तो तर वरती नॉर्थचा आहे. मग त्याचं बोलणं काहीतरी वेगळंच असतं. मग आम्ही त्याला मराठीत बोलायला लागलं की त्याला विचारतो समजतंय का रे तुला? तर हां समझ रहा है म्हणलं बोल. तर म्हणतं नाही मुझे समझ रहा है, मैं बोल नहीं सकता लेकिन समझ सकता हूँ. पण अथर्वला काही खूप नवीन वाटणार नाही, कारण अथर्वचे 2 दाजी, एक कोल्हापूरचे आहेत आणि एक नागपूरचे. त्यामुळे मला काही विशेष नाही वाटलं, ते असं नॉर्मल वाटलं. का करून राहिला तर तू? हे व्लॉग आमचे नागपूरचे लोक पण बघतात, तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे अथर्वच्या या बोलण्यावर? हे नक्की मला तुम्ही सांगा, आणि काय चुकलं तर नक्की कळवा. हां. आणि अथर्व याच नोटवरती, जेव्हाही अथर्व किंवा मग आमची अजून बहीण आहे आर्या, तर जेव्हाही मला भेटतात तेव्हा मी काहीतरी पीजे असं काहीतरी माझा होतोच, मारतेच मी काहीतरी. तसं मला आजही मारायचं आहे की माझं चॅनल सुरू झालं आहे, मी आता रोज ब्लॉग टाकायला लागले, तर असं वाटायला नको अथर्व कोणाला की मला फॅन फॉलोईंग नाही आहे. हे बघ आता त्या फॅनमुळे तुझा आवाज दबला जाणार आहे बहुतेक. तर अशा पद्धतीने आहे. मयूर
मी स्किप मारलेलं. आमचे अहो आलेले तिकडे आणि आता आम्हाला सगळ्यांना जायचं आहे बाहेर, त्याच्यामुळे आम्ही इकडेच आमचा आजचा गप्पांचा ब्लॉग शूट आपलं झालेलं आहे. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याही अशा काही दुसऱ्या गावाला जाऊन राहण्याच्या काही आठवणी असतील तर त्याच्याबद्दल पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अथर्वला पण तुम्ही मुंबई लाईफबद्दलचे प्रश्न विचारू शकता, कारण तो मुंबईचं बॅचलर्स लोकांचं लाईफ कसं आहे त्याच्याबद्दल तो अजून नक्की काहीतरी सांगू शकतो. ठीक आहे है ना. चालेल. बाय.